एवढं खतरनाक हे गाडी पलटी होता असली रे बा आज. तर जय भीम मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नितीन. आपण नेऊन पोहोचलो भाऊ डायरेक्ट प्लॅनवर. धम्मागा भाऊची गाडी भरणं चालू होती पहिल्या नंबरातली. मग ती गाडी भरून गेली, आकाशची गाडी लावली लाईन प्लॅनवर. खतरनाक एवढा हांडा लोड घेऊन तर, कारण की ते स्टॉप केबलची पट्टी जी आहे ना ते अटकून राहील. ते मग आपण लावली रे बा गाडी भरायला. गाडी भरून निघलो डायरेक्ट धोळा उडवत टापोटाप आलो रे बा हत्ती पुतळ्या समोर आपल्या शिवरच्या रोडनं. हे गाडी एवढी खतरनाक नाली तुटून खाली जायला होती रे बा. पलटी होता वाचली त्या गाडीत होता लोहा भरेल. तिथून पोहोचलो रे बा डायरेक्ट साईडवर आपण गौरक्षांवर. गाडी लावली खाली करायला. गाडी काढून की टाईम लागते, पहिली गाडी होती आपली, टाईम लागला. मग तिथं गाडी खाली करून धुवून घेतली रे बा. आपल्याला हर ट्रिपला हांडा धुवा लागते. मग आलो रे बा जोशी साहेबाची भेट घ्यायला. मग तिथं होते आपले परम मित्र म्हणजे आपले काकाश्री बादशाहभाई विशाल भाऊ जोशी साहेब. मग बादशाहभाई संघ जरशी वार्तालाप केली बादशाह साहेबासंग. घेतलं बा मग आपण डिझेल डिझेल घेतलं. तेवढ्यात जोशी साहेबांनी दिला आवाज. म्हणे बाबू चाय बोलवला रे म्हणे, चाय बिस्किट खाऊन जाय म्हणे. मग जेव्हा बाहेर बा जोशी साहेबांनी सगळ्याला चाय बिस्किट आम्ही सगळ्यांना सोबत खाल्लं रे बा. झरे काकानं मीनं बादशाहबाईनं सगळ्यांना. मग आलो रे बा डायरेक्ट गाडी भरेल. राजूभाऊची गाडी भरणं चालू होती, आकाशची गाडी उभी होती, तिसरा नंबर माया होता. मग आकाशची गाडी लावली तिकडून भरायले, माई गाडी लावली इकडून. थांबा म्हणे भाऊ जरासं. मग लावली माई बी गाडी थोड्या वेळानं भरायले. आलो रे बा शिवनीत एवढा सन्नाटा होता. म्हटलं काय झालं काही नाही रे बा आज. एवढा सन्नाटा होता कधीच नसते शिवनीत. तिथून आलो डायरेक्ट महाकाली चौकातून मारला लेप मारून आलो डायरेक्ट आपण इन्कम टॅक्स चौकात वैभव हॉटेलपाशी आलो. साईडवर रे बा राजूभाऊ खाली करून उभे होते, हांडा धुरायला. ते मग आपल्याला मारत होते या गल्लीतनी रिवर्स लेफ्ट साईडनं. मग रिवर्स घेऊन मारला आणि लावली रे बा आपण खाली करायला. आमचे बबलूभाऊ ठेकेदार या साईड सांगू राहिले ते आम्हाला. मग साईड गेट सांगू ना गाडी खाली गेली. आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.